बोरद येथे समस्त ग्रामस्थ मंडळी व विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह भक्ती, शिस्त, सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर करत उत्साहात संपन्न झाला। दिनांक 26 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडलेल्या या कीर्तन सप्ताहाचे संपूर्ण नियोजन, व्यवस्थापन व अंमलबजावणी गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन केले। ही बाब संपूर्ण कार्यक्रमाची विशेष ओळख ठरली। आजच्या काळात तरुण पिढी मोबाईल, व्यसन, अप्रवृत्ती व दिशाहीनतेकडे झुकत असल्याचे चित्र असताना बोरद येथील तरुणांनी एकत्र येत धर्म, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम साधणारा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह यशस्वी करून दाखवला। या उपक्रमातून तरुणाई ही समाजाची कमजोरी नसून परिवर्तनाची ताकद आहे हे प्रभावीपणे सिद्ध झाले। या कीर्तन सप्ताहातून केवळ धार्मिक उपासना न करता समाजातील ज्वलंत प्रश्नांवर ठोस प्रबोधन करण्यात आले। कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, व्यसनमुक्ती, धर्म व परंपरांचे जतन, धर्मांतर व लव जिहादाविरोधातील जनजागृती, राष्ट्रप्रथम ही भावना तसेच पर्यावरण संरक्षण या विषयांवर कीर्तनकारांनी अभ्यासपूर्ण, निर्भीड व ओघवत्या आणीतून मार्गदर्शन केले। कुटुंब संस्था ही समाजाची पायाभरणी असून ती मजबूत नसेल तर समाज अधोगतीकडे जातो हा विचार ठासून मांडण्यात आला। पालकांनी आपल्या मुलांवर संस्कार घडवावेत, कुटुंबात संवाद वाढवावा आणि परंपरांचे जतन करावे असा संदेश देण्यात आला। जात, धर्म, पंथभेद विसरून सामाजिक समता व ऐक्य जपले गेले पाहिजे, तरच समाज सुदृढ बनेल असे प्रतिपादन करण्यात आले। तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर तीव्र शब्दांत चिंता व्यक्त करण्यात आली। दारू, तंबाखू व अंमली पदार्थांमुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून व्यसनमुक्त समाज निर्मिती ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले। तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, उद्योग, सेवा व राष्ट्र उभारणीसाठी स्वतःला वाहून घ्यावे असे आवाहन करण्यात आले। धर्म व परंपरांचे संवर्धन झाले नाही तर पुढील पिढी आपली ओळख गमावेल याची जाणीव करून देत धर्मांतर व लव जिहाद यासारख्या विषयांवरही समाज प्रबोधन करण्यात आले। समाजाने सजग, संघटित व जागरूक राहून आपल्या धर्म, संस्कृती व राष्ट्राचे रक्षण केले पाहिजे असा ठाम संदेश देण्यात आला। राष्ट्रप्रथम ही भावना केवळ शब्दात न राहता ती प्रत्येकाच्या आचरणात उतरली पाहिजे असे विचार मांडण्यात आले। यासोबतच पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। वाढती वृक्षतोड, प्रदूषण व पाण्याचा अपव्यय यामुळे भविष्यात गंभीर संकट निर्माण होऊ शकते। त्यामुळे वृक्ष संवर्धन, जलसंधारण व निसर्ग रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी असा संदेश कीर्तनातून देण्यात आला। या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, हरिपाठ व धार्मिक कार्यक्रम पार पडले, तर सायंकाळी कीर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत होते। शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता, सेवा व वेळेचे काटेकोर पालन यामुळे हा सप्ताह आदर्श ठरला। पाहुण्यांचे स्वागत, कीर्तनकारांची व्यवस्था, महाप्रसाद, स्वच्छता व शिस्त याची जबाबदारी तरुण सेलेकरांनी अहोरात्र मेहनत घेऊन पार पाडली। शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली। मोठ्या संख्येने भाविकांनी श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। धार्मिकतेसोबत सामाजिक भान जागवणारा, तरुणांना योग्य दिशा देणारा व समाजाला एकत्र आणणारा हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह बोरद गामासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय ठरला अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे। कालव्याच्या दिवशी हबप जनार्दन महाराज राजपूत आर्वेकर कीर्तन होते। त्यांच्या उपस्थितीत गावातील तरुण मुलांनी गळ्यात तुलसी माळा धारण केल्या। या यशस्वी आयोजनाबद्दल कीर्तनकार, तरुण कार्यकर्ते, आयोजक मंडळ, ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे।